तुम्ही सोसायटी मॅनेजरचं काम करतात आणि तुमचा अनुभव हा 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष किंवा 10 वर्ष किंवा त्याही पेक्षा जास्त जर तुमचा अनुभव असेल, सोसायटी मॅनेजमेंटमधले सर्व कामं जर तुम्ही करत असणार, तुमचं बायलॉज MCC ॲक्ट 154B किंवा त्याचबरोबर तुमचे बाकीचे सेक्शन्स MCC ॲक्टचे हे पूर्णपणे जर तुमचे चांगल्या रीतीने तुम्ही पाठ केलेलं, नॉलेज तुम्ही गेन केलेलं आहे, त्याचबरोबर तुम्ही सोसायटी मॅनेजमेंटमधल्या सर्व काही गोष्टींचं तुम्हाला मूलभूत गोष्टी माहिती आहे, जशा फॅसिलिटी मॅनेजमेंट रिलेटेड असतील तर किंवा ऑडिट किंवा अकाउंटिंगची प्रोसिजर सर्व माहिती असेल, इलेक्शन प्रोसिजर सर्व माहिती असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्ही MCSM एम्पॅनल होऊ शकता. MCSM म्हणजे काय तर महासेवा सर्टिफाईड सोसायटी मॅनेजर, जे घेऊन आलेले महासेवा म्हणजेच महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशन तुमच्यासाठी हे एक एम्पॅनलची एक ऑपॉर्च्युनिटी घेऊन येतात. यासाठी तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला एक एक्झाम द्यायची आहे, जी आहे MCSM एक्झाम. तर ही MCSM एक्झामसाठी जो सिलेबस आहे तो म्हणजे आमचा HSM1 आणि HSM2ला जे काय आपलं स्टडी मटेरियल येते ते पूर्ण मटेरियल याच्यासाठी एक एक्झाम म्हणून सिलेबस राहणार आहे. तुम्हाला जर याची जर बुक्स सेपरेटली पाहावी असेल तर तुम्ही ते परचेस करू शकतात, किंवा जर तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला पूर्णपणे याच्यातलं नॉलेज आहे आणि तुम्ही डायरेक्टली एक्झाम अप्लाय करू शकतात, तर तुम्ही एक्झामला अपिअर होऊ शकतात. तर यासाठी तुम्हाला काय करायचं, तर यासाठी तुम्हाला MCSMच्या एक्झामला अप्लाय करायचं आहे. आम्हाला दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला ह्या पद्धतीचे एक पूर्ण क्रेडेन्शियल पॅक, एक पूर्णपणे किट मिळणार आहे, जे आहे MCSM म्हणजे महासेवा सर्टिफाईड सोसायटी मॅनेजर. यामध्ये जे तुम्ही एक्झाम देणार त्यामधलं तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार, तुमचे मार्क्स जे काही तुम्ही अचीव करणार ते मार्क्स पण तुम्हाला मार्क्स लिस्ट नुसार मार्कशीटमध्ये मिळणार. त्याचबरोबर तुम्हाला एक आपण MCSMचं एक तुम्हाला ID कार्ड मिळणार आहे, जे व्हॅलिड आहे 2 वर्षासाठी. तर ह्या गोष्टींसाठी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क साधा. धन्यवाद.